सभी लोग हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके मानव हित कल्याणकारी धम्म के विषय में चर्चा करते हैं। विशेषतः बौद्ध विनय वर्षावास काल में जहाँ जहाँ धम्म का कार्यक्रम होता है वो परित्राण धम्म देशना हम आप लोगों को दिखाते आए हैं। तो आज भी हम नांदेड़ के लेबर कॉलोनी स्थित कामले परिवार के घर में ये विशेष कार्यक्रम हो रहा है। तो यहीं से हम आप लोगों को ये कार्यक्रम दिखा रहे हैं। तो आइए आज का ये कार्यक्रम शुरू करते हैं। आज आम्ही नांदेड या ठिकाणी लेबर कॉलनीमध्ये आलो आहे। आयुष्यमान शंकरजी कांबळे, रमाई कांबळे यांच्या निवासस्थानी वर्षावासाच्या अनुषंगाने पूज्य भिक्खू संघाला भोजनदान, छोटे काणे बुद्धपूजा वंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महाथेरो कुशीनगर, पूज्य भदंत अनुरुद्धजी थेरो औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। वर्षावासाच्या काळामध्ये पूज्य भिक्खू संघाला आपल्या घरी बोलावून श्रद्धापूर्वक यथोचित त्यांचा सत्कार करून जीवनावश्यक गोष्टीचं दान देऊन भोजनदान देण्याची ही आपली बौद्ध धर्माची महान अशी संस्कृती, एक आदर्श अशी परंपरा आहे, जी परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे। आज या परंपरेचा वसा आणि वारसा कांबळे परिवाराने या ठिकाणी टिकून ठेवण्यासाठी पूज्य भिक्खू संघाला निमंत्रित करून श्रद्धापूर्वक कर्म आणि कर्मफळावर विश्वास ठेवून भोजनदान या ठिकाणी दिलेलं आहे। पूज्य भिक्खू संघ त्यासाठी उपस्थित आहे। तेव्हा या ठिकाणी कांबळे परिवाराचे जे काही कुशलकर्म यांनी केलं आहे त्या कुशलकर्माचं अनुमोदन म्हणून या ठिकाणी त्रिसरण पंचशील बुद्धवंदना, परित्राणाच्या काही गाथा आणि छोटेखानी सद्धमाचा उपदेश या ठिकाणी दिला जाईल। तेव्हा श्रद्धापूर्वक आपण हात जोडून बसावं। त्रिरत्नाला आपण नमन करूया। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। अहं वन्दामि सर्वदा। याचना बोल के लेना है तुम के बस वो बोलेंगे, उनको भी आता है वरना फोकस। ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सवापराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सवापराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सवापराधं क्षमतु मे भन्ते। ओकास अहं भन्ते त्रिसरणेन पंचशीलं धम्मं याचामि। अनुगं गत्वा शीलं एतमे भन्ते। द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सवे पंचशीलं धम्मं याचामि। अनुगं गत्वा शीलं
तत्यम्पि लोकासहं भन्ते त्रिशरणेन सहे पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतमे भन्ते यमहं वदामि तं वदेथा मां भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं अहं भन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अहिंसदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्थाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत अहं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अभी हमने बुद्ध धम्म संघ के शरण में जाके पंचशील 5 शील ग्रहण किया। अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ श्रवण करेंगे। बुद्ध के अनंत अनंत गुण धम्म, धम्म के अनंत अनंत गुण धम्म, संघ के अनंत अनंत गुण धम्म के अनुभव से, बुद्ध धम्म संघ के अनंत अनंत आशीर्वाद से आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ या अमूल्य ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ बुद्धवाणी परित्राण पाठ द्वारा आप लोगों को आशीर्वाद देंगे। सब लोग श्रद्धा पूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए।
समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सतमं मुनिराजः शृण्वन्तु सगमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं बदन्तः धम्मश्रवणकालो अयं बदन्तः परितधम्मश्रवणकालो अयं बदन्तः नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो वेदाचरणसम्पन्नो सुगतो लोकवेदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथे सतादेव मनुष्याणां बुद्धो भगवाते स्वाकातो भगवता धम्मो सान्दिको अकालिको यैपासिको पनैको पचतं वेदितव्यो वैन्यो एते सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि यथा पुरुषपुगला एष भगवतो सावकसङ्घो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणेयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाते एतेन सचवजेन श्रोतिते होतु सर्वदा एतेन सचवजेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सचवजेन होतु ते जयमङ्गलम् करणीयमत्तकुशलेन यन्तं शान्तं पदं अभिसमेच सकोजो च जोजो च सुवचो च समुदो अनतिमाने सन्तोषको च सुवरो च अपकिचो च सल्लौकौदे शान्तेन्द्रियो च निपगो च अपगापो कुलेषु अननुगेदो न च कृतं समाचरे किञ्चित् येन वेद्यो परे उपवदयो सुखिनो वा केमिनो वन्तु सर्वे सता भवन्तु सुखिताः ये केचिपानभूताते
तस्सा वातावरा वा अनवशेषा दीर्घा वा एव मन्ता वा मच्छिमारसका अनुकतुला देता वा एव देता ये चतुरे वसन्ति अविदुरे पोता वा सम्भवे शिवा सभ्ये सता भवन्तु सुखिताता न परो परं निकुर्वेत नातिमन्येत कथचिनं कञ्चित् व्यारोसनावतिकसंज्ञा नान्यमन्यसदुःखमेचय माता यथा नियम्भूतम् आयुषा एकभूतमनुरक्ते एवं विषाभूतेषु मानसं भावये अपरिमाणम् एताञ्जसावलोकास्मि मानसं भावये अपरिमाणम् उदङ्गदोषगिरियञ्च असंवादं अवेदं असपतं तेताञ्जरन्निसिन्नो वा शयानो वा यावता सविगतमेदो एतं सतिङ्गादितेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो देतें चानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनय्यगेदं नहि जातु गवशय्या पुनरेति एतेन सचवज्येन सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्येन सबदुःखा सबभय सबरोगो विनाशतो एतेन सचवज्येन होतु ते जयमङ्गलम् दुःखपता च निदुःखा भयपता च निभया शोकपता च निशोका वन्तु सापे पिपानिनो एतावता च मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सभे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददान्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावना विरतावन्तु गच्छन्तु देवता गता सभे बुद्धा बलवता पचेकानं च यं बलम् अरान्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च बुम्मता देवानागमहिदिगा पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च बुम्मता देवानागमहिदिगा पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च बुम्मता देवानागमहिदिगा पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि।
नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। एच बुद्धातीताच एच बुद्धानागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। एच धम्मातीताच एच धम्मानागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। एच संघातीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महान करुणिक महामंत्र शास्त्रा तथागत सम्यक संबुद्ध पवित्र सद्धम्म आणि पवित्र पावन श्रावक संघ या महान अशा तीन रत्नाला त्रिवान अभिवादन. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो. वंदनीय गुरुवारी डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्थवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन. उपस्थित आयुष्मान पूज्य भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर, पूज्य भदंत अनिरुद्धजी स्थवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन. उपस्थित आयुष्मान कांबळे परिवार आपल्या प्रति अनंत अशा मांगल्याची कामना करतो. आज आपल्या परिवाराने या वर्षावसाच्या अनुषंगाने आपल्या घरी पूज्य भिक्खू संघाला आपण आमंत्रित करून निष्ठानासहित श्रद्धापूर्वक भोजनदान दिलं आहे आणि भोजनाचं महान असं पुण्य आपण संपादन केलं आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात की माणसाने जीवनभरपर्यंत कुशल कर्म सत्कर्म करत राहावे. कधीही अकुशल कर्म माणसाने करू नये, पाप कर्म माणसाने करू नये. का पाप कर्म माणसाने करू नये? कारण बुद्ध म्हणाले कधीही कोणत्याही पाप कर्मातून कधीही माणसाला सुखाची, शांतीची, समाधानाची प्राप्ती होत नाही. पाप हे दुःखदायी आहे, पाप हे वेदनादायी आहे, पाप हे त्रासदायकच आहे. इतिहास आहे कोणीही पाप करून आजपर्यंत सुखी राहू शकला नाही. कोणी कुणाची हिंसा करून, कोणी कुणा जीवाला दुःख देऊन कधीही सुखी राहू शकत नाही. कधी कोणी कुणाची चोरी करून, कुणा लुबाडून कधीही सुखी राहू शकत नाही. कोणी व्यभिचार करून कधीही सुखी राहू शकत नाही. बुद्ध म्हणाले या वासनेला अग्नी समान जाणार. एकीकडे वासनेमध्ये रत राहणे आणि दुसरीकडे अग्नीमध्ये पेटत राहणे हे दोन्ही समान आहे. म्हणून या तृष्णेला, या वासनेला अग्नी समान जाणं, त्याच्यापासून अलिप्त राहा. म्हणून कोणीही व्यभिचार करून, मिथ्याचार करून, कामवासना करून कधीही सुखी राहू शकत नाही. कोणी कुणाला ठगवून, फसवून, शिव्या देऊन, कुणाची निंदा करून, अपशब्द बोलून कधीही कोणी सुखी राहू शकत नाही. कोणत्याही प्रकारचं व्यसन करून कोणी सुखी राहू शकत नाही. राग, द्वेष, दुर्भावना, ईर्ष्या, अहंकार करून या जगामध्ये कोणीही सुखी राहू शकत नाही. कारण हे पाप आहे. जे कर्म केल्यानंतर दुःख प्राप्त होते ते पाप आहे. जे कर्म केल्यानंतर माणसाचं मन अस्थिर बनते ते पाप आहे.
जे कर्म केल्यानंतर माणूस बैचैन होतो, व्याकुळ होतो, ते कर्म पाप आहे. जे कर्म केल्यानंतर त्याचं फळ भोगताना आश्रम गाळावे लागतात, रडावं लागतं, ते कर्म पाप आहे. जे कर्म देते आपल्या डोक्याला ताप, ते आहे कर्म पाप. या पाप कर्मापासून आपण अलिप्त होऊन सत्कार्य, पुण्यकार्य जीवनभर पर्यंत आपण करत राहावे. का करावे? कारण कुशल कर्मातून, पुण्यकर्मातून, सत्कर्मातून माणसाला खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होते. ते असं आहे. कोणाच्या जीवाला दुःख देण्यापेक्षा, कोणाच्या जीवाला जर आपण सुख दिलं, एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा एखाद्याचा जर प्राण आपण वाचवला, तर त्याचा आनंद, त्याचं सुख हे मरेपर्यंत आपल्याला अविरतपणे देत राहते. कोणाची चोरी करण्यापेक्षा जर आपण दान कर्म करत राहायला लागलो, कोणाला मदत आपण करू लागलो, आपण अन्नदान, वस्त्रदान, औषधदान, आर्थिक दान, श्रमदान, रक्तदान, जेही दान कर्म आपण करू, त्या दानामुळे आम्हाला सुगती प्राप्त होते. त्या दानामुळे आम्हाला शांतीची प्राप्ती होते. दानामुळे आम्हाला समाधानाची प्राप्ती होते. बुद्ध म्हणतात, दानम ठानम मनुस्तान. दानामुळे आपल्याला मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. आपल्यामध्ये माणूस पण येते. दानम दुर्गती निवारणम. दानामुळे आपल्या दुर्गतीचे दरवाजे बंद होतात. दान म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. जेही आपण दान कर्म करतो, त्या दानामुळे आपली सुगती होते, आपली अपायगती होत नाही, आपली वाईट गती होत नाही, आपली नरकगती होत नाही. नरकाकडे घेऊन जाणारे संपूर्ण दरवाजे दानामुळे आपले बंद होतात. दानम संपत्त साधकम. दानामुळे सर्व काही आपल्या इच्छित गोष्टी ज्या असतात त्या साध्य होतात. का साध्य होतात? कारण जेव्हा आपण दान कर्म करतो, तेव्हा आपलं चित्त शुद्ध असते, परिशुद्ध असते. ते ठेवलं पाहिजे. जर परिशुद्ध चित्ताने, प्रसन्न मनाने, निस्वार्थपणे, निसंकोचपणे, निर्मळ मनाने कर्मावर आणि कर्म फळावर विश्वास ठेवून जर आपण दान कर्म केलं, तर ते दान पुण्य बनते. ते दान पारमिता बनत राहते. आणि अशा शुद्ध अंतःकरणाने जर मग काही गोष्टी आपण इच्छित केल्या, तर त्या गोष्टी निश्चितपणे आपल्या पूर्ण होतात. म्हणून दानामुळे सर्व गोष्टी आपल्याला साधू शकतात. दानम सगस्य सोपान म्हटलं की दान हे आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाणारी पायरी आहे, मोक्षाकडे, निर्वाणाकडे घेऊन जाणारी ही आपली पायरी आहे. आणि म्हणून दान कर्म केल्याने जो आनंद आपल्याला मिळतो, तो आनंद अन्य कशानेही प्राप्त होणारा नाही आहे. म्हणून दान देऊन आपण सुखी आणि समाधी प्राप्त होऊ शकतो. शीलभ्रष्ट जीवन जगण्यापेक्षा चारित्र्याचं जीवन आपल्याला मरेपर्यंत आनंद देते, सुख देते, शांती देते, समाधान देते. खोट्या मार्गाने जगण्यापेक्षा, खोट्या मार्गाने वागण्यापेक्षा आपण जेवढं सत्याच्या मार्गाने जगू, सत्याच्या मार्गाने जाऊ, सत्याचा स्वीकार करू, सत्याचा पुरस्कार करू, सत्याचा आविष्कार करू, सत्यालाच आधार देऊ आणि सत्याला आधार घेऊ, तर सत्याचं वचन, सत्याचा मार्ग, सत्याचा विचार हा आपल्याला अमर्याद असा आनंद देतो. सत्याच्या मार्गाने जगणारी माणसं हे सदैव सुखी आणि समाधानी असतात. भलेही त्यांच्या वाट्याला फार काय वैभव नाही आलं, परंतु जेही काही आहे तिचं सत्याच्या मार्गाने, सन्मार्गाने आला असेल, तर त्याचा आनंद प्रचंड जीवनामध्ये असतो. सत्याच्या मार्गाने जाताना अनेक अडचणी आपल्याला प्राप्त होतात, परंतु विजय हा शेवटी सत्याचाच होतो. म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है मगर पराजित कभी नहीं होता. सत्याच्या रस्त्याने चालताना अनेक अडचणी येतात, परंतु त्या सगळ्यावर मात करण्याची क्षमता ही सत्यवचनामध्ये असते. म्हणून बुद्धाचा विचार हा सत्याचा विचार आहे. बुद्धाचा वाद हा सत्याचा आहे. बुद्धाची शिकवण ही सत्याची आहे. बुद्ध धर्मामध्ये सत्य, सत्य आणि अंतिम सत्य सांगितलं. आदी सत्याची शिकवण, सर्वश्रेष्ठ जगातल्या सत्याची शिकवण तथागत बुद्धांच्या विचाराने दिली. म्हणून आपण सत्याने जगावं, सत्याने वागावं, सत्याचा आधार घ्यावा, सत्यालाच आधार द्यावा, सन्मार्गाने आपण जगावं, ही बुद्धाची शिकवण आहे. हे सत्य वाणीनं, सत्य विचाराने, सत्य वचनाने जर आपण जीवन जगू लागलो, त्याचा आनंद प्रचंड मोठा आहे. राग, द्वेष, मोह, माया, ईर्षा, अहंकार या गोष्टी त्यागून प्रेम, दया, आपुलकी, जिव्हाळा, माया, मोह व वात्सल्य जर आपल्या मनामध्ये
आपण सातत्याने जर निर्माण केलं तर खऱ्या अर्थाने त्याचं सुख, त्याची शांती, त्याचे समाधान आम्हाला अविरतपणे प्राप्त होत असते. आणि म्हणून हे पुण्य आहे, हे कुशल आहे. आपल्या गुरुजनांचा सन्मान करणे, त्यांची सेवा करणे, आपल्या मातेपित्याची सेवा करणे, त्यांचा सन्मान करणे, त्यांच्या ऋणामध्ये राहण्याची भावना आपल्या मनामध्ये ठेवणे हे कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे. दानकर्म करणे पुण्यकर्म आहे. आज जे आपण दानकर्म केलं याच्यातून आपल्याला फार मोठी सुखाची प्राप्ती होणार आहे. हे कर्म तुमच्या निर्वाणासाठी, तुमच्या दुःखमुक्तीसाठी सहाय्यकारी आणि लाभदायी ठरणार आहे. बुद्ध म्हणतात, माणसाने कुशल कर्म का करावे, माणसाने पुण्यकर्म का करावे? कारण कुशल कर्म हे माणसाला दीर्घ काळापर्यंत आनंद देते, सुख देते. तुमच्याकडे असलेला पैसा, धन, दौलत, पद, प्रतिष्ठा, तुमच्याकडे असलेलं तारुण्य किंवा तुमचे जे असलेले आप्तेष्ट हे तुम्हाला दीर्घ काळापर्यंत सुख देऊ शकत नाही, दीर्घ काळापर्यंत आनंद देऊ शकत नाही. देतात आनंद, देतात सुख, पण थोड्या काळासाठी, थोड्या वेळासाठी, थोड्याशा काळासाठी देतात. परंतु आपण केलेले कर्म मात्र आपल्याला दीर्घ काळापर्यंत ते सुख, शांती, समाधान देतात. बघा, आज आपल्याकडे कितीही जरी पैसा असला पण तो उद्या नसणार आहे. आज आपल्याकडे किती जरी धन असलं ते कोणत्या ना कोणत्या कारणाने उद्या जाणार आहे. आज आपल्याकडे कितीही तारुण्य आणि सौंदर्य असलं पण ते आज ना उद्या ते संपणार आहे, ते पुजणार आहे. आज आपल्याकडे केवढंही पद असलं एक दिवस ते जाणार आहे. आज आपल्याकडे केवढीही जरी प्रतिष्ठा असली तर एक दिवस ती संपणारी आहे. आज आपल्याकडे कितीही जरी आप्तेष्ट चांगले नातेवाईक असले पण उद्या कोणत्या ना कोणत्या कारणाने ते आप्तेष्ट आपल्यापासून दूर जाणार आहेत. आणि म्हणून जेव्हा ते दूर जातील, जेव्हा ती गोष्टी आपल्यापासून लांब होतील आणि तेव्हा जेव्हा आपण त्या गोष्टीला स्मरण करू, ते पैसा असेल, ते धन, दौलत, पद, प्रतिष्ठा, आप्तेष्ट, नातेवाईक किंवा आपलं तारुण्य, आपलं सौंदर्य, हे जेव्हा नसेल आपल्याकडे आणि तेव्हा जेव्हा आपण याचा विचार करू तर तेव्हा आपल्याला दुःखच प्राप्त होईल. आज सुख आहे, आज तरुण आहोत तर सुख आहे, उद्या जेव्हा वृद्ध होऊ तेव्हा त्याचं दुःख प्राप्त होईल. आज धन आहे, सुख आहे, उद्या जेव्हा निर्धन बनू तेव्हा मात्र दुःख प्राप्त होईल. आज सगळे आप्तेष्ट आपल्या मनासारखे जगतात, वागतात, मग सुख आहे. पण ज्या दिवशी हेच आप्तेष्ट नातेवाईक जेव्हा आपल्या विरोधात जातील तेव्हा हेच आपल्यासाठी दुःख बनून बसतील. आज जे पद आपल्याकडे आहे म्हणून सुख आहे, पण जेव्हा ते पद उद्या आपल्याकडे नसेल तर तेव्हा ते पदच आपल्याला दुःख देत राहील, दैन्य देत राहील. आज जेही आपल्याकडे आहे ते उद्या नसणार आहे आणि जेव्हा नसणार आहे, जेव्हा त्याला स्मरण कराल तर आपल्याला दुःखच प्राप्त होईल. म्हणून आज जेही काही आपल्याकडे आहे ते उद्या आपल्याला दुःख देणार आहे. परंतु आज जेही आपण कुशल कर्म केलं ते दीर्घ काळापर्यंत तुम्हाला सुख देणार आहे, दीर्घ काळापर्यंत तुम्हाला आनंद देणार आहे. आपल्याकडचा पैसा, धन, दौलत, पद, प्रतिष्ठा ही दीर्घ काळापर्यंत आनंद देत नाही. थोड्या काळासाठी, थोड्या वेळासाठी, काही क्षणासाठी आपल्याला आनंद देऊ शकते. बघा, आज या वर्षाकाळामध्ये आपण पूज्य भिक्खू संघाला भोजनदान केलं. भोजनदान देण्याचं मनामध्ये आल्यापासून आपल्या मनामध्ये आनंदाच्या लहरा आणि आनंदाचे क्षण आहे. आणि सकाळपासून आपल्या मनामध्ये आनंद आहे, आपली चेतना शुद्ध आहे आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने आज आपण पूज्य भिक्खू संघाला आपण भोजनदान दिलं. आज तुम्ही जे भोजनदान दिलं, या भोजनदानाच्या या पुण्यकर्माला जर तुम्ही उद्या स्मरण केलं याच वेळेला तर तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. बरं, आजच्या रविवारी तुम्ही भोजनदान दिलं ते पुढच्या रविवारी तुम्ही आठवलं की मागच्या रविवारी भंतेजी आमच्याकडे आले होते, 2-2, 3-3 भंतेजी. जेव्हा तुम्ही स्मरण केलं तर सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. बरं, या महिन्याच्या 1 तारखेला तुम्ही जे भोजनदान दिलं ते पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला जर तुम्ही स्मरण केलं की मागच्या महिन्याला 1 तारखेला भंतेजी आमच्याकडे आले होते, वंदना परित्राण प्रवचन झालं, तर तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. पण या वर्षीच्या 1 ऑक्टोबरला दिलेलं भोजन पुढच्या वर्षीच्या 1 ऑक्टोबरला तुम्ही आठवलं तर सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल.
किंवा आज तुम्ही दिलेलं भोजनदान भविष्य काळामध्ये 5-25 वर्षानंतर जर तुम्ही स्मरण केलं की सन 2023 आणि ते ऑक्टोबर महिना आणि मग ते इंदवंश भंतेजी कुशीनगरचे आणि मग ते भंतेजी औरंगाबादच्या विरुद्ध भंतेजी आणि मग बीडचे भंते धम्मशील आणि मग आमच्याकडे आले होते आणि हे सगळं तुम्ही इतिवृत्तांत त्या ठिकाणी 5-25 वर्षानंतर तुम्ही स्मरण केला. डुगुडुगु तुमची मान हालत आहे आणि त्या क्षणी तुम्ही स्मरण केला आजच्या दिवसाला, तर तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त. आणि असं समजा की 2 मिनिटांमध्ये तुम्ही आता मरणार आहात. बरं आता नाही बरोबर, जेव्हा केव्हा भविष्यामध्ये तर माणसाला आज भोजन देऊन हे काय आपत आली आमच्यावर. जेव्हा केव्हा भविष्यामध्ये 2 मिनिटात मरणाऱ्या माणसाला कळते की मी मरणार आहे. 2 मिनिटात तुम्ही आता मरणार आहात भविष्य काळामध्ये आणि ती मरता मरता तुम्ही हा क्षण आठवला की सन 2023 आणि मग ते 1 ऑक्टोबर आणि मग ते 2-3 भंतेजी आणि मग सकाळपासूनची आमची धावपळ, मग हे कर ते कर ते कर ते कर ते कर, हा सगळा इतिवृत्तांत वेळेकडे बघत 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 हे भंतेजी आले, आम्ही अशा प्रकारे पाय धुतले, अशा प्रकारे भंतांना बसवलं, अशा प्रकारे भोजनदान वाढलं, अशा प्रकारे वंदना केली, पूजा केली, अशा प्रकारे आम्ही धम्मदेशना केली. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आता मरत आहात तुम्ही 2 मिनिटांमध्ये. त्या क्षणी तुम्ही त्या ठिकाणी ही गोष्ट स्मरण केली तर तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. बघा, आज तुम्ही केलेलं पुण्यकर्म, सत्कर्म, दानकर्म भविष्य काळाच्या जेव्हा केव्हा मरणार आहात त्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला आनंदच देते, सुखच देते, शांती आणि समाधानच देते. पण आज तुमच्याकडे असलेला पैसा मरेपर्यंत तुम्हाला सुख देईल नाही सांगू शकत. आज तुमच्याकडे असलेलं धन दौलत पद प्रतिष्ठा मरेपर्यंत तुम्हाला सुख देईल नाही सांगू शकत. आज तुमच्याकडे असलेले आप्तेष्ट नातेवाईक मरेपर्यंत तुम्हाला सुख देतील सांगू नाही शकत. आज तुमच्याकडे असलेलं तारुण्य आणि सौंदर्य मरेपर्यंत तुम्हाला सुख देऊ शकल नाही सांगू शकत. परंतु आज तुम्ही केलेलं पुण्यकर्म सत्कर्म मात्र मरेपर्यंत तुम्हाला सुख देईल, शांती आणि समाधान देईल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंत म्हणतात की हे सत्कर्म कुशल कर्म आपल्याला दीर्घ काळापर्यंत आनंद देते, दीर्घ काळापर्यंत सुख शांती आणि समाधान देते. आणि म्हणून ज्या गोष्टीतून दीर्घ आनंद आम्हाला प्राप्त होतो, दीर्घ आयुष्य आम्हाला प्राप्त होते, दीर्घ सुख आणि शांतीची आम्हाला समाधानाची प्राप्ती होते, असे कर्म आपण जीवनामध्ये करावे. ज्या कर्मामुळे आम्हाला सुख कमी आणि दुःख प्रचंड मिळते असे कर्म आपण टाळत राहावे. पाप कर्म चाकताना खूप चांगलं वाटतं पण फळं भोगताना फार वेदना होतात, परंतु पुण्यकर्माचे फळं ही सदैव तुम्हाला आनंद देतील. म्हणून अशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म आज तुम्ही केलं, हे पुण्यकर्म तुम्हाला जीवनभरपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आणि निर्माणासाठी लाभदायी हो. या आपण केलेल्या पुण्यकर्माने तुमचे मंगल आणि कल्याण हो, सद्धम्म तुमची रक्षा करो, झालेले होणारे होत असलेले सर्व दुःख रूप नष्ट हो, हिताचा सुखाचा आणि कल्याणाचा आपल्याला मार्ग मिळो. बुद्ध धर्म संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये सदैव श्रद्धेची भावना ठेवत राहो. सर्व दुःखातून भयातून रोगातून आपल्याला मुक्ती मिळो. मरेपर्यंत मूर्खाची संगती न घडो, सद्गुणी आणि शहाण्या लोकांची संगती घडो. मरेपर्यंत आपल्या हातून पाप कर्म न घडो, सदैव कुशल कर्म सत्कर्म घडो. सद्धम्म तुमच्या आणि तुमच्या परिवाराची रक्षा करो. तुमच्या मनातील जेही इच्छा आकांक्षा आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे फुलून जाऊ एवढा सद्भाव व्यक्त करतो आणि माझ्या या छोट्याशा धर्मदर्शनीला वाणीला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. सर्वांचे मंगळ हो. म्हणून साधू साधू साधू. खाने का समय तो नहीं हुआ? ठीक है, हाथ जोड़िए, बोले साधु साधु साधु. न तावता धम्मधरो यावता बहुभासते यो चापाम्पि सुत्वाना
धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पश्यति। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष धम्मदेशना कार्यक्रम में प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं यो धम्मं पश्यति सो मं पश्यति। जो धम्म को देखेगा वो बुद्ध को देखे समान है। यो गिलानं उपत्थाति सो मं उपत्थाति। जो बीमार लोगों की सेवा करते हैं वो बुद्ध की सेवा करने समान है। तुम में ही के चंगा तपो अखा तारो तथागता। बुद्ध कहते हैं करना तुम्हें ही है, चलना तुम्हें ही है। बुद्ध केवल राह दिखाता है, बुद्ध केवल मार्ग बताता है कि ये दुख है, ये दुख का कारण है, ये दुख मुक्त निर्वाण है, ये निर्वाण पहुंचने का मार्ग है। आर्य अष्टांगिक मार्ग है, मध्यम मार्ग है, शील समाधि प्रज्ञा का मार्ग है। बुद्ध केवल अनुकंपा रखते हुए मैत्री करुणा पूर्वक हमें मार्ग बताते हैं, पर चलना हमें ही है, करना हमें ही है। बुद्ध ये भी बताते हैं कि समय समय पर धम्म देशना सुनना, धम्म की चर्चा करना ये मंगल है। और जब तथागत बुद्ध दुनिया में 7 आर्य धन का उपदेश देते हैं, वो आर्य धन में एक श्रुत धन के उपदेश भी देते हैं कि बहुश्रुत होना है, बहुत सारी बातें हमें जानना है, देखना है, सुनना है और उसको समझ के रखना है। मतलब विद्वान होना है, पंडित होना है, बहुश्रुत होना है। और इसके साथ साथ तथागत बुद्ध ये भी कहते हैं न तावता धम्म धरो। हाँ, मतलब ऐसे व्यक्ति को हम धम्मधर नहीं कहते जो केवल यावता बहुभाषते, जो ज़्यादा बातें करते हैं, ज़्यादा बातें सुनाते हैं, ऐसे व्यक्ति को धम्मधर नहीं कहते, धार्मिक नहीं कहते। ज़्यादा पढ़ाने वाले, अभी यहाँ तो प्रिंसिपल ही बैठे हैं, पढ़ाने वाले कंटिन्यू एक एक घंटा करके कितना लेक्चर देते हैं, कितना बोलते हैं। क्या वो सारे के सारे पंडित हैं क्या? सारे के सारे धार्मिक है क्या? धम्मधर है क्या? जिस तरह वहाँ लेक्चर देते वैसे धम्म की बातें भी बताने वाले तो एक टॉपिक मिला पटर 1 घंटा 2 घंटा कितना भी बोलते हैं, तो क्या वो सारे के सारे धम्मधर है क्या? धार्मिक है क्या? तथागत बुद्ध कहते हैं न तावता धम्मधरो। ऐसे व्यक्ति को धम्मधर नहीं कहते, धार्मिक नहीं कहते, जो केवल ज़्यादा से ज़्यादा बातें करते हैं, बातें सुनाते हैं। तथागत बुद्ध कहते हैं जो धम्म को समझे, थोड़ा ही क्यों ना हो, धम्म को समझे, अनुभूत करे और उसको आचरण करे, अभ्यास करे, ऐसे व्यक्ति को ही धार्मिक कहते हैं। ऐसे व्यक्ति धम्म में भी प्रमादी नहीं रहता कि यही हमारा धम्म है, हम बौद्ध है, तुम ये है, तुम वो है, हमारा धम्म श्रेष्ठ है, हमारा धम्म उत्तम है, तुम्हारा तो ऐसा है वैसा है। ऐसे अटैच होके, ऐसे प्रमादी होके धम्म के लिए कलह उत्पन्न नहीं करता, धम्म के लिए झगड़ा उत्पन्न नहीं करता। धम्म को अच्छे से जानेगा, समझेगा और अच्छे से पालन करेगा। इससे क्या होगा? खुद के जीवन में भी सुख शांति आएगा और अपनी वजह से अपने लोगों को भी सुख शांति आएगा। कहने का मतलब
तथागत बुद्ध के धम्म को केवल जानना ही बड़ी बात नहीं है, केवल सुनना ही बहुत बड़ी बात नहीं है। सुनाथ धारेथ चराथ धम्म, तथागत बुद्ध कहते हैं धम्म को सबसे पहले सुनना चाहिए, हाँ, पर सुनने के साथ साथ हमें ग्रहण भी करना चाहिए, धारण भी करना चाहिए। और धारण करने के बाद अरे ये मैंने सुना, ये मैंने जाना, अभी इसको पालन करना है, नको, ऐसा भी नहीं। जो सुनते हैं उसको चराथ चिंतन मनन भी करो, परिचय करो कहते हैं। जैसे सोने का काम करने वाला कोई भी पीला धातु देख के ये सोना है ऐसा विश्वास नहीं करते, उसको हर तरह से परीक्षण करने के बाद संतुष्ट होने के बाद अच्छा ये तो सोना है तब जाके मानते हैं। वैसा ही धम्म को भी अनेक तरह से परीक्षण करो, जानो, समझो, हाँ, तो हर तरह से परीक्षण करने के बाद अच्छा ये तो अच्छा है, ये पालन करने से अपना भी कल्याण होगा, अपनों का भी कल्याण होगा, अभी भी शांति होगा, बीच में भी शांति होगा, अंत में भी सुख शांति होगा, ऐसा लगा तो पालन करो। अगर नहीं, ये पालन करने से अपना भी अपनों का भी कल्याण नहीं है, सुख शांति नहीं है, केवल क्षणिक सुख शांति है, अंततः इसमें सुख शांति नहीं है, ऐसा लगा तो उसको अलग रखो। पर जो धम्म सुनते हैं अच्छे से सुनो, धारण करो, फिर उसको चिंतन मनन करो, अच्छा लगा तो ही पालन करो। ये बुद्ध का उपदेश है, ये बुद्ध का धम्म है। इसलिए तथागत बुद्ध बार बार कहते हैं धार्मिक व्यक्ति वो है जो धम्म को पालन करेगा, अच्छे धम्म को जान के पालन करेगा, और जो गलत बुरे धम्म है उससे दूर रहेगा, ऐसे व्यक्ति को धार्मिक कहते हैं। धम्म में अप्रमादी होना चाहिए, प्रमादी भी नहीं होना चाहिए। धम्म के नाम पे हाँ ज़्यादा कलह झगड़ा करके बैठना भी सुख शांति नहीं है। हाँ, धम्म को समझना है, पालन करना है, पालन करेंगे तो ही सुख शांति होगा। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म के प्रचार प्रसार करते करते एक समय एक गांव में पहुंचते हैं। जब तथागत बुद्ध वो गांव में पहुंचे, लोगों को पता चला वहाँ ढेर सारे लोग जमा हो गए। किसी को तो बुद्ध कैसा होता है वो देखना था, किसी को तो बुद्ध क्या बताता है वो सुनना था, किसी को क्या करना, किसी को क्या करना, देखते ही देखते बहुत सारे लोग वहाँ जमा होते हैं। बहुत सारे लोग जमा होने के बाद उन्हीं लोगों में कुछ लोग उठ के तथागत बुद्ध को नमस्कार करते हैं और पूछते हैं, भगवान इस गांव में ढेर सारे लोग आके, ढेर सारे धम्म के गुरु आके अपने अपने धम्म का उपदेश देते हैं, धम्म का प्रचार प्रसार करते हैं, और हर धम्म गुरु यही कहते हैं जो हमने बताया वही धम्म श्रेष्ठ है, वही धम्म उत्तम है। हमारे शरण में आओगे तो मोक्ष प्राप्त करोगे, अन्यथा महानरक में जाओगे। तो भगवान हमने तो ये धम्म भी सुना है, वो धम्म भी सुना है, ऐसा धम्म भी सुना है, वैसा धम्म भी सुना है, सारे धम्म सुना है, और सभी धम्म गुरु हमारे धम्म ही श्रेष्ठ, हमारे धम्म ही उत्तम कहते हैं। हमारे शरण में आओगे तो मोक्ष है, अन्यथा महानरक कहते हैं। तो हम क्या करें? कौन सा धम्म श्रेष्ठ है, कौन सा धम्म उत्तम है? भगवान हमें अनुकंपा रखते हुए बताइए कौन सा धम्म श्रेष्ठ है, कौन सा धम्म उत्तम है। उस समय महाकारुणिक तथागत बुद्ध ये नहीं कहते कि सारी बातें छोड़ दो, मैं जो बोलता हूँ वही धम्म श्रेष्ठ है, वही धम्म उत्तम है, मेरे शरण में आओगे तो निर्वाण प्राप्त करोगे, अन्यथा महानरक जाओगे। ऐसा तथागत बुद्ध नहीं कहते। अगर तथागत बुद्ध भी ऐसा ही कहते तो बुद्ध और बाकी धम्म गुरु में क्या फर्क रह गया? तो तथागत बुद्ध उन लोगों को समझाते हैं कि उपासक उपासिकाएं, अमुक धम्म श्रेष्ठ है, अमुक धम्म उत्तम है, अमुक धम्म अच्छा नहीं है, अमुक धम्म गलत है। ये श्रेष्ठ उत्तम ये बोलने से भी मैं केवल दो बातें बताता हूँ। ये दो बातें जो धम्म सिखाता है, बताता है, वो धम्म श्रेष्ठ, वो धम्म उत्तम। दो बातें तो याद कर सकते हैं ना?
हाँ कर सकते हैं। तो समझो ये दो बातें क्या है। तो बुद्ध कहते हैं दुख और दुख मुक्ति। जो धम्म दुख भी अच्छे से बताता है, सिखाता है, और वो दुखों के मुक्ति भी बताता है, सिखाता है, वही धम्म श्रेष्ठ है, वही धम्म उत्तम है। जो धम्म दुख और दुख मुक्ति बताता है वो धम्म श्रेष्ठ है, वो धम्म उत्तम है। हाँ, जीवन में सही मायने में दुख क्या है ये जानना जरूरी है। जब तक दुख क्या है ये जानेंगे नहीं, दुख मुक्ति हमें पता नहीं होगा। हाँ, शरीर में कितना भी बीमारी होने दो, कितना भी बीमार पड़ो, जब तक बीमारी यही है पता नहीं होगा, तब तक डॉक्टर दवा दे तो भी क्या दे। खांसी हुआ है, लो खांसी का दवा, ताप आया है, लो ताप का दवा। हाँ, वैसा ही देगा, पर ठीक नहीं होगा। जब पता चला कि ये इंसान को ये बीमारी हुआ है तो डॉक्टर एक दवा देगा, बीमारी खत्म होगा। वैसे ही सबसे पहले हमें ये पता होना चाहिए कि जीवन में हमें दुख क्या है। दुख क्या है ये पता हुआ तो दुख मुक्ति वो भी आसान हो जाता है। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं जीवन में दुख को जानते हुए दुख मुक्ति की तरफ जाने का हमें पहला प्राथमिकता देना चाहिए, पहला प्रायोरिटी देना चाहिए। जिस तरह सर पे आग लगा हो तो सबसे पहले हम वो आग बुझाने के लिए कोशिश करेंगे, न कि मेरा ये काम है वो काम है, मैं इतना बिजी हूँ, सारा काम करके ये आराम से आग बुझाऊंगा, ये कभी नहीं करते। आग लगा तो सबसे पहले आग बुझाएगा। उसी तरह जीवन में भी जरा जीर्ण मरण रूपी आग जल रहा है, न चाहते हुए भी हम बुढ़ापे की तरफ दौड़ रहे हैं, न चाहते हुए भी हम बीमारी की तरफ बढ़ रहे हैं, न चाहते हुए भी हम मृत्यु की तरफ भाग रहे हैं। तो ऐसे जरा जीर्ण मरण रूपी आग जल रहा है तो सबसे पहले हमें दुख और दुख मुक्ति की तरफ जाना है, नहीं तो ये आग हमें कब राख बना के ख़त्म कर देगा ये पता नहीं। जीवन कब कहाँ कैसे ख़त्म होगा पता नहीं। इतना दुर्लभ जीवन मिला है, सारे प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ जीवन मिला है। तो ऐसे जीवन में सबसे पहले जीवन में दुख है जो हमें पसंद नहीं है तो दुख मुक्ति की तरफ बढ़ना चाहिए, ये तथागत बुद्ध कहते हैं। जीवन में सबसे बड़ा प्रायोरिटी प्राथमिकता दुख और दुख मुक्ति के लिए देना चाहिए, ये तथागत बुद्ध कहते हैं। तो हम भी यही कामना करते हैं कि जीवन में दुख क्या है अच्छे से उसको जान सके, समझ सके। दुख जाना तो दुख के कारण भी जानेंगे, और दुख मुक्ति निर्वाण जाना तो निर्वाण पहुँचने का मार्ग भी जानेंगे। तो दुख और दुख मुक्ति को अच्छे से जान के समझ के दुख मुक्ति की तरफ निरंतर हम भी आगे बढ़ सके। दुर्लभ जीवन में खूब सारा पुण्य धर्म करते हुए ये जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके। अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यहीं समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलम। साधु साधु साधु। अभी अंत में आप सभी को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। सभेतियो विभाजन्तो सब्ब रोगो विनाशतो माते भवतु अन्तरायो सुखे दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोते भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वदा
सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते एचितं वसितं दुह्यं क्षिपमेव समेधतो सर्वे पुरन्तु चित्तसङ्कपश्चन्दो वनरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमेनाते समेधतो। साधु साधु साधु। ये साधु सोते सोते नहीं बोलना, थोड़ा आवाज़ आना चाहिए। आवाज़ आप लोग दिख नहीं रहे, आवाज़ तो जाना चाहिए ना, थोड़ा जोर से बोलिए। हाँ, साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो सुखी हो सुखी हो। आज का ये कार्यक्रम यहीं संपन्न होता है। सुखी हो। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।